नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपण माझे मित्र मुख्याध्यापक उदय पाटील यांच्या काकू श्रीमती प्रेमाबाई पद्माकर पाटील यांच्या लातूर येथील निवासस्थानी आहोत। काकूंचं वैशिष्ट्य म्हणजे काकू या जेवण करत नाहीत, तर काकू दिवसभरामध्ये केवळ कॉफी घेतात। मागील 50 वर्षापासूनचा कॉफी हा काकूंचा नियमित अशा प्रकारचा आहार बनलेला आहे। तरी देखील आजही वयाच्या 80 वर्षी देखील काकूंची जी काही तब्येत आहे अत्यंत ठणठणीत अशा प्रकारची काकूंची तब्येत आहे। याच पार्श्वभूमीवर आज आपण काकूंशी संवाद साधणार आहोत। काकू, मला ओळखलात का? मी उमरग्याचे कस्तुरबाई मुर्मे त्यांचा मुलगा आहे। हो, ओळखले। बरी आहे का प्रकृती? हा, आईची तब्येत बरी आहे, अतिशय चांगली आहे। हरे श्रीनिवासा। हरिकथामृत सार गुरुगळ करुण दिंदापनी टुपे रुगे परम भगवत भक्त रिजनादररी केळवधू श्रीरमणी कर कमल पूजित चारु चरण सरोज ब्रह्म समीर वाणी फणींद्र विंद्र भावेंद्र मुख विनुत नीरज भवांडोदय स्थिती कारणने कैवल्यदायक नरसिंहने नमिपे कोणी पुढे मगे मंगळव। हरे श्रीनिवासा। काकू, काय म्हणते तब्येत? चांगली आहे। आता तुमचं वय 80 वर्ष आहे, बरोबर? हा। आणि तब्येत ठीक आहे? हो, मला काही नाही, बीपी नाही, शुगर नाही, काहीच नाही। मला सर्दी नाही, खोकला नाही, ताप नाही, काही सुद्धा नाही। पण एवढंच की आमचे मालक गेले, आता 2 वर्ष होत आले, तर त्यांनी गेल्यामुळे माझी प्रकृती अशी झाली। मला काय करावं वाटत। बरोबर। काकू, तुम्ही जेवण करत नाही मागील 50 वर्षापासून? हो। जेवणच करत नाही तुम्ही? नाही। नेमकं काय झालं होतं? नेमकं का तुम्ही जेवण करत नाही आणि कॉफीकडे कसे वळलात? कॉफी कसं घेता तुम्ही? नेमकं काय त्याच्या मागचं कारण सांगते। हा। मी माझ्या लग्नाच्या आधी वरण भातच खात होते। हा। मग माझं लग्न झालं वयाच्या 16व्या वर्षी। हा। लग्न झाल्यानंतर आमची गरिबी परिस्थिती, खेळगाव होतं, त्याच्यामुळे तिथं माझ्यासाठी वरण भात कोण करतंय? म्हणजे तुमच्या सासरवाडी हातळ्यामध्ये, माझं गाव नदी हातळ्या। बरोबर। माझ्यासाठी कोण करायला वरण भात? परिस्थिती तेव्हा तशी नव्हती। मग सगळ्या बघा जे आहे ते खायचं, कधी मक्याची भाकरी, कधी हायब्रिड, कधी वराडी, कधी उडीद, कधी जे शेतामध्ये धान्य निघल ते खायचं। पण मी 2-2 भाकरी खात होते, मला काही त्रास नव्हता बघा। आणि पुन्हा हे अचानकच पोट दुखायला सुरू झालं, पोट फुगू लागलं। मग काय करावं? सगळ्यांना दवाखान्यामध्ये ते दवाखान्यात म्हणजे ह्यांना आजार काही नाही। मग हे कशानं? तुम्ही खा, काही होत नाही म्हणजे। पण मला ते खाणं गेलंच नाही। मग पुन्हा अशाच ह्याच्यामध्ये काही दिवसांनी डोहाळे लागले मला। मग डोहाळे लागल्यावर मग काहीच पचायचं नाही, पाणी पचायचं नाही, काय नाही। मग आमचे सासूबाई म्हणायचे, खूप चांगल्या होत्या आमच्या सासूबाई, त्या म्हणायच्या, अगं आम्ही सगळेजण जेवण करतो, तू काहीतरी खा। मग मी काय खाऊ? मला उलट्या होते, काय करू मी सांगा? मग त्यांनी मला दूध द्यायचे, घरचं दूध होतं, कधी दूध द्यायचे, कधी कॉफी द्यायचे, मला द्यायचे। आम्ही 4घी जावा होते, मग सगळेजण मिळून जेवायचे। एकत्र कुटुंब पद्धती होती। हा, 25 माणसाचं घर होतं, खटलं आमचं। मग तिथून आमच्या मुलीची शाळा सुरू झाली, तिने 7वीला गेल्यावर आम्ही घर केलं। कुठे केलं घर तुम्ही? मग इथं औषधाला घर केलं। तिथं राहून मग तिथं घर बांधलं। पुन्हा आमच्या औषधाच्या घरामध्ये किती जण माणसं होते? आधी होतो आम्ही 7-8 जण, पुन्हा हातळ्याला शाळा 3री पर्यंत। बरोबर। मग आमच्या जावाची लेकरं असं 3री झाले की मग इकडं, 3री झाले की इकडं, असं करून करून 10-12 लेकरं माझ्याजवळ लहानाचे मोठे झाले। हे सगळं स्वयंपाक कोण करायचं? मीच करत होते। सगळ्यांना जेवायला घालायचं। आणि मी सगळ्यांना जेवायला वाढल्याशिवाय माझं मनाचं समाधान होत नव्हतं, पण मी काही खात नव्हते। तुम्ही काय जेवण करत नव्हतं? नाही, अजिबातच काही नाही। तेव्हा सुद्धा असंच होतं, खूप दिवसापासून। आता औषध सगळ्यांना माहित आहे। असंच आहे माझं। काय करायचं? मला 2 मुलं आहेत, एक मुलगा मेडिकलचं दुकान आहे इथं, धाकटा मुलगा इथं ह्याच्यात आहे, ऍग्रिकल्चर ह्याच्यात आहे, काय शेतकी खात्यामध्ये आहे। सगळं चांगलं आहे देवदयानं। घर बांधलंय मोठं। या घरावरती माझे 5 वर्ष होते, माझे मालक बरे होतं, त्यांना तुम्ही काय कर। वाईट वाटून घेणार का काकू? वाईट वाटून घेणार। मग डॉक्टरला वगैरे दाखवलं तर डॉक्टर काय म्हणले काकू नेमकं तुमच्या बाबतीमध्ये? काय म्हणले डॉक्टर? काही आजार नाही तुम्हाला, तुम्ही खा। पण मला जायचंच नाही, हा त्रास व्हायचा। म्हणजे आता उलट्या उलायला सगळं, आता डिलिव्हरी झाल्यावर आता पण आम्ही खाईल वाटलं सगळ्यांना, पण ते माहीत तसंच होतं। मग तेव्हापासून जे असं झालं ते कायमस्वरूपी असंच झालं।
मग काकू दिवसभरामध्ये आता तुम्ही नेमकं कॉफी किती वेळा घेता? 3 वेळा 4 वेळा? सकाळी एकदा 8 वाजता घेते, पुन्हा 12 वाजता घेते, पुन्हा 4 वाजता, पुन्हा रात्री झोपतात. पण मला साखर जास्त लागते. साखर जास्त लागते. साखर कमी पडली की मला चक्कर येते. आणि शुगर बीपी तुम्हाला काहीच रोग नाही, काहीच विकार नाही, काहीच आजार नाही? माझं डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं त्यावेळेस हे तपासणी, शुगर चेक केली? शुगर नाही, बीपी निघाली तेव्हा गोळ्या घ्या म्हणले. पण एक ऑपरेशन झालं, 1 महिना घेतले. आम्हाला सारखी चक्करच येत होती, निघूनच राहत होते सारखं. मग आमचा मोठा मुलगा म्हणला आई एवढं महिनाभर तर घे गोळ्या, पुन्हा नका घेणार. मग पुन्हा घेणं सोडून दिलं. किती वर्षापूर्वीची गोष्ट ही? परवा 2-3 वर्षापूर्वी. पुन्हा मग मला काही त्रासही नाही आणि काहीच नाही. पुन्हा म्हणजे तुम्हाला शुगरचा त्रास नाही, बीपीचा त्रास नाही, काहीच नाही? कशाचा त्रास नाही, पण धड करते. काकू आता कार्यक्रमामध्ये वगैरे गेलात म्हणा किंवा पाहुण्यांच्या घरी गेलात म्हणा, तर तिथं मग कसं पाहुणे आग्रह केले समजा तुम्हाला पाहुण्यांच्या साखरपुडा म्हणा, लग्न समारंभ म्हणा किंवा तुमची मुंज म्हणा, असे जे काही कार्यक्रम वगैरे असतात किंवा वेळामशा म्हणा, तर त्यावेळेस सुद्धा हेच कॉफीच. मग आमच्या पोरींना माहित आहे, ताक मठ्ठा ते माझ्यासाठी करून न्यायचे आमची पोरी. मग तिथे सगळे जेवायचे, मी ताक प्यायचं. हेच आणलं माझं. काकू तुमच्या आता घरामध्ये सगळेजण जेवत बसले आणि तर तुम्हाला असं वाटत नाही कधी की आपण जरा जेवण करावं वगैरे? काहीच नाही, कधीच नाही. कधी माझी इच्छा. आता इथं बसतील लेकरं सगळे जेवायला, पण मला कधीच खावं वाटत नाही. त्यांना तुम्ही नातं त्यांना जेवायला वाढता? मी माझ्या हाताने इतके दिवस करत होते हो, मला आता करणं नाही. बरोबर आहे, मला पण सांगितले आपल्या आमचे मित्र उदय पाटील सरांनी की काका गेल्यापासून काकू खचल्या म्हणून. त्याला माहितच नाही. बरोबर, त्याने सांगितल्यामुळे मी आलो नाही तर काकू. काय करायचं आता, असं आहे. आता हे शेवटपर्यंत असंच राहणार आहे. आता कधी वर जाईल तेव्हा जाईल, पण आता तर खाणं शक्यच नाही. आणि मला कोणी खाई म्हणत नाही आणि मला सोसत नाही. कधी खावं वाटलं तर असं बिस्किट हे कधी तर खाते, पण आता रोज नाही. म्हणजे मागील 50 वर्षापासून केवळ कॉफीच आहे, पण साखर जास्त पाहिजे. साखर जास्त. साखर कमी पडली की मला चक्कर येते, घाम येते, म्हणून मग मी नुसती सुद्धा साखर खाते. म्हणजे मागील 50 वर्षापासून तुम्ही सातत्याने कॉफी घेता, त्यामध्ये जास्त साखर घेता, पण तरी पण तुम्हाला शुगर नाही. शुगर नाही, काहीच नाही. हे विशेष आहे ना, कारण काय गोड टाळतात लोक शुगर होते म्हणून. तर शुगर नाही, काही नाही, कसली गोळी काहीच नाही. दररोज काकू किती वाजता उठता तुम्ही? मी 4 वाजल्यापासून जागेसाठी, पण आता उठून काय करू? बरोबर. पण आता काही वाटते, पोरी उठते तिसरीनं ते सगळं मी काहीच करत नाही. म्हणजे आता काका गेल्यापासून ते थोडं काम वगैरे तुम्ही ते कमी केलं? ते असताना सगळं करत होते. झाडून काढत होते, सडा टाकत होते, रांगोळी काढत होते. घरचे आता हे लेकराला माहितीये, 4 घरं झाडून काढायचं, पुसून काढायचं. मग आमची सून उठत होती, आंघोळ करून बाहेरची, लेकरांचे डबे आणि काकांचा औषध गोळ्या पण तुम्हीच करायचं? मीच. त्यांना तर शेवट खूप त्रास झाला. बरोबर. तोंड धुवायचं, खूप त्रास झाला. म्हणजे तुम्हाला काही त्रास नाही? मला काही नाही. त्यांनी माझ्यासाठी वाईट म्हणायचे, काय दिवस आले ग तुला, माझं सगळं कर. मी म्हणलं काय होतं मग केलं तर, तुमचं करायचं नाही तर कोणाचं करायचंय म्हणायचं. तसं तुम्ही वाईट माझ्यासाठी रडायचे त्यांनी, तुला किती करावं लागलं नाही म्हणून. काकू कधी जेवण केलं होतं आठवतंय तुम्हाला? तुम्ही कधी आठवत? लास्ट जेवण कधी केलं होतं? कुठं काय आठवते, मला काही आठवत काहीच आठवत नाही. जेवण कधी केलं होतं काय आठवत नाही? लास्ट जेवण केलं तुम्ही, शेवटचं जेवण कधी? तेवढं कुठं माहिती होतं मला. बरोबर. लास्ट जेवण कधी काय माहित नाही. दिवसभरामध्ये किती कॉफी घेता तुम्ही? 4 ते 5 कॉफी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 4 वेळेसच घेते. मला कुणी आग्रह केला तर मी जास्त पित नाही. माझं जेवढा माप आहे तेवढा. 4च वेळेस कॉफी? मग समजा कॉफीला कोण चहा म्हणा किंवा दूध म्हणा असं पर्याय असेल तर चालते? समजा एका ठिकाणी घरी गेला तुम्ही पाहुण्यांच्या, नाही कॉफी नाही तर चहा दिले, मी स्वतः पुढे बांधून घेऊन जातो. असं आहे का? बर. आणि माझी कॉफी वेगळी आहे. ती ब्रू कॉफी, नेस कॉफी मला चालत नाही. काय हरकत नाही. कॉफी काकू तुमच्या प्रकृतीची अशीच काळजी घ्या. काय हरकत नाही. कॉफी देव आहे करणार आपल्या हातात. सगळं त्यांना, मुलं वगैरे सगळे चांगले, सगळं चांगलं आहे. नात चांगले, नातू चांगले, लेकरं चांगले, काय नाही, सगळं चांगलं आहे. काय हरकत नाही. सगळं चांगलं. काळजी घ्या, प्रकृतीची काळजी घ्या. कस्तुरबंशीला तुम्ही सांभाळा. नाही बिलकुल. फार चांगले तुमची आहे, ओळख आहे आमची. बर. काय हरकत. आपल्यासोबत काकूचे चिरंजीव प्रदीप पाटील आहेत. प्रदीपजी, नेमकं तुमचं वय काय आणि नेमकं आता हे काकू किती वर्षापासून कॉफी घेतात तुम्हाला काय आठवतंय? काय सांगाल? तिच्या सांगण्याहून मी ज्यावेळेस
पोटामध्ये होतो तेव्हापासून ते फक्त कॉफीवर आहे असं ते मला सांगायची. पण मी जन्मल्यापासून कधी माझी आई जीवली आहे कधी नाही पाहिलं. म्हणजे तुम्ही कॉफी जसं मला कळतंय. आता वय किती आहे तुमचं आज रोजी? 50 वय आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या आईला जेवण करताना बघितलंच नाही, कधीच नाही. आणि मग काम वगैरे करताना वगैरे काय अडचणी? कारण काय कॉफी म्हणल्यानंतर काय काम वगैरे व्यवस्थित आई? सगळं काम तिनं स्वतः करायचं. सगळ्याचं स्वयंपाक हे. तुमचं शिक्षण कुठे झालं? माझं शिक्षण 10वी पर्यंत औषधाला झालं. मग त्यावेळेस किती जण होते तुमच्या घरामध्ये आणि त्यावेळेस स्वयंपाक कोण करत होतं? आईच करायची. किती जण होते तुमचे? आम्ही 10-12 जण होतो. आम्ही 4 भाऊ आणि 6-7 बहिणी सगळे मिळून जॉईंट फॅमिली. सगळ्यांचं आई करायचे? हो, सगळ्याच आई करायची. फक्त पुरी फक्त भांडे धुणं एवढं करायची. स्वयंपाक मात्र आईच करायची आणि सगळ्याला जीव घालायची. आता काम म्हणजे आता अलीकडे काकू काम करत नाहीत कधीपासून? म्हणजे असं थोडं हे वडील गेल्यापासून पुढे आई खचली. त्याच्या अगोदर वडिलाचं तर सगळं तिनंच केली. हॉस्पिटलमध्ये फक्त आम्ही पाहुण्यासारखं जायचं, पण 24 तास तिनं तिथं बसायची. गोळ्या औषध सगळं तिनं. इथं घरी आल्यावर सुद्धा ते दोघंच एका रूम मध्ये राहायचे. सगळं गोळ्या देण्यापासून संडास काढण्यापर्यंत लघवी जागेवरच व्हायची, संडास जागेवर व्हायची. कधी त्या बिचारीने नाक मोडली नाही, काही केली नाही. सगळं काही केली तिने. एक कर्तव्य जे असते प्रतिवत्ता महिलेचं ते तिनं निभावलं. बरं प्रदीपजी, आता नेमकं डॉक्टरने काय सांगितलं की आई फक्त कॉफीच घेतात, जेवण करते? त्या संदर्भात डॉक्टरला दाखवला, बऱ्याच ठिकाणी म्हणले, तर डॉक्टरांचं काय म्हणणं नेमकं? मी लहान असताना दाखवलं तेवढं काही मला सांगण्यात आलं नाही नेमकं काय झालंय. पण जसं कळतं तसं आई जेवतच नाही. आणि वयाच्या मी 8वीला असेपर्यंत आईच्या पोटावर झोपायचं. मला दुसरीकडे झोपच यायची. कंटिन्यू आईच्या पोटावर झोपायचं. आईला सोडून मी कुठंच गेलो नाही. अरे बापरे. कुठं बाहेर आईला सोडून 8वी पर्यंत मी कुठं हल्लं सुद्धा नाही. दररोज संध्याकाळी मला तीच पोट लागायची झोपायला. आपल्यासोबत माझे मित्र मुख्याध्यापक उदय पाटील सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, काय सांगाल काकूबद्दल? तुम्ही सांगितलं मला की काकू तुमच्या मागील 50 वर्षापासून केवळ कॉफीवर आहेत. सर, जसं आम्हाला आठवतंय, जसं आम्हाला कळतंय, तसं काकूंनी कधी जेवलेलं आम्ही पाहिलेलं नाही. घरामध्ये औषधाला राहत होते आमचे काका काकू. घरामध्ये शिक्षणासाठी औषधाला घर केलेलं होतं. लहान भावंड आमचे सर्व मिळून 10-12 आमचे लहान भावंड काकू पैसे राहत होते. आणि काकू सगळ्यांचं करायच्या. येणार जाणार. काका आमचे बंडिंग खात्यामध्ये होते. घरात येणार जाणाऱ्याचा राबता होता. तरीही कधी काकूला आम्ही थकलेलं, आजारी पडलेलं पाहिलं नाही. सतत कामात व्यस्त राहायच्या आणि कधी आजारी त्यांना झालेला आम्हाला आठवत नाही. कॉफीशिवाय त्यांनी कधी आम्हाला दुसरं काही खाद्य जेवलं असं आम्हाला आमच्या निदर्शनाच नाही. पण आता आपण जर काकूबद्दल बोललं की आता की मागील 50 वर्षापासून काकू केवळ कॉफीवर आहेत, तर बऱ्याच जणांचा विश्वास बसत नाही. काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे सर. हे आम्ही ज्यावेळेस असं चर्चा करत असताना विषय निघाला की आम्ही काकूचा विषय निघाला की पाहुण्या रावळ्यामध्ये बऱ्याच लोकांकडे आता हे चर्चा व्हायची, काकू यांच्या कॉफी घेतात, जेवत नाहीत. असं कसं काय? हो, असंच आहे म्हणायचं. ज्यावेळेस त्यांनी आमच्याशी प्रत्यक्ष संवाद साधायचे आणि आम्ही सगळे अनुभव सांगायचे, त्यावेळेस त्यांना कुतूहलही वाटायचं आणि खरंही वाटायचं. आणि त्या माध्यमातून मग कधी घरी आलं की लग्न कार्यामध्ये बरेचसे लोक आम्हाला म्हणायचे, काकू कोणत्या आहेत तुमच्या न जेवणार? त्या काकू आहेत. अरे सगळं त्यांनी हालचाल वगैरे तरतरीत आहेत सगळं. हो, सगळं असंच आहे, आम्ही पाहतो तसं असं आहे म्हणायचं आम्ही. अशा पद्धतीनं आम्ही त्यांच्याकडे पाहिलेलं आहे काकू. सर, आता जवळपास तर तुमचं वय 55 वर्ष आहे आणि मग कधी तुम्ही काकूंना आजारी पडलेलं वगैरे बघितलं? आठवतंय कधी तुम्हाला? काकूला आम्ही कधी आजारी पडलेलं पाहिलं नाही. काकूची तब्येत अशीच. आत्ता परवा वर्ष 1.5 वर्षापूर्वी काका गेल्यापासून थोडंच आहे, थोडं मनानं खचल्या. तब्येतीमध्ये काही फरक नाही. थोडं काम वगैरे आता सुना वगैरे आल्यामुळं त्यांनी सुनावर सगळं जबाबदारी टाकलेली आहे आणि स्वतःचं काम स्वतःच करतात. अजूनही स्वतःचं काम स्वतःचं काम स्वतः करतात. फक्त कामात लक्ष कमी केलं त्यांनी थोडं. धन्यवाद सर. धन्यवाद. काय सांगतो आजीबद्दल? काय नाही, जेवत नाही. आजी जेवण करत नाही? तुम्हाला तर जीव घालते का नाही आजी? जीव घालते तुम्हाला?
आग्रह करते हा करते. म्हणजे आजीच्या हातचं अनेक वेळा खाल्लंय तुम्ही, हा. पण आजीला तुम्ही जेवण करताना कधीच बघितलं नाही. नाही. दीदी काय नाव? काव्या प्रदीप पाटील. बर, काव्या प्रदीप पाटील. कोणत्या क्लासमध्ये? 8. बर, काय सांगते आजीबद्दल मग आता? तुमची आजी काय जेवणच करत नाही, फक्त कॉफीच घेते, मग खरं आहे? जेवण करताना बघितलं का नाही कधी आजीला? नाही नाही हां, पण जेवण कधी नाही. नाही नाश्ता म्हणा किंवा जेवण म्हणा नाही काही नाही. तुम्हाला खाऊ घालते का नाही? हा आजीच्या हातचं खाल्लंय बरंचदा? हो स्वयंपाक चांगला करते आजी? हा खूप छान. हो मम्मी चांगलं करते का आजी? आजी. आजी चांगलं करते. बरं, काय हरकत. हां भैया, काय नाव? पृथ्वीराज प्रकाश पाटील. पृथ्वीराज प्रकाश पाटील. काय करतात पप्पा? मेडिकल आहे. बरं, मग काय आता आजीबद्दल? आजी काय तुमची जेवणच करत नाही? नाही करत. कितीदा घेते कॉफी आजी? दिवसातून 4-5 वेळा. 4-5 वेळा घेते. आजी कधी मग जेवण करत असलेलं, नाश्ता करत असलेलं बघितलं नाहीस तू? नाही. तुम्हाला तर खाऊ घालते का नाही आजी? हां आजीच्या हातचं खाल्लं? हां स्वयंपाक आवडतो आजीचा? हां आवडतं. बऱ्याचदा खाल्ला?